दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडूनी आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। शकुवंशनकडनं राखी आली बरं का आणि पत्र पण आहे बरं का तुमच्यासाठी ठेव इथे गौरी बांधेल नंतर आज मला ऑफिसला उशिरा जायचं आज सुट्टी का नाही हो तुम्हाला अरे सुट्टी असेल तर काय शाळा आहे का आई मी निघते ग अगं शकुवत्तेची राखी आली आहे बाबांना बांधून जा ना अगं ए नको नको तिला उशीर होतोय जाऊ दे जाग तू अहो पण मग तुम्हाला यायला उशीर झाला तर आई मी बांधेन बाबांना राखी नवऱ्याच्या गळ्यात पट्टा बांधला तेवढा पुरे काय मला काही म्हणालात का बाबा नाही नाही ते पेपर मधलं काहीतरी वाचतात हो ना हो काय बरं झालं तुला सुट्टी आहे आपण स्वयंपाकाचं एकत्रच बघूया हा गोकुळ अष्टमी पर्यंत राखी बांधली तरी चालते बर बर मला बोलायची एक संधी सोडत नाही मी पण बघतेच आता कसं साजरा करतात रक्षाबंधन आई मी नचीला नाश्ता देऊन येते हा गौरी 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 सारखं आपलं गौरी या घरात दुसरं कोणी नाहीच आहे तिच्याशिवाय हे कसले पैसे मोजतोयस तू अगं आईला द्यायला घर खर्चाला आणि हे गौरीची ओवाळणी रक्षाबंधनाची जरा एक एन्व्हलप दे बरं ओवाळणी कशाला कशाला म्हणजे काय बहीण आहे माझी ती माझं कर्तव्य आहे ते हो ना सगळी कर्तव्य फक्त आपणच पार पाडायची या घरात काही किंमत नसताना सुद्धा होणारा जावई म्हणून त्या विक्कीवर विश्वास ठेवला आणि तो चुना लावून गेला कोणामुळे घडलं हे सगळं गौरीमुळे ना हं? हे घे ऑस्ट्रेलियाला जायला घेतलेले नवीन कपडे आणि सामान ओवाळणी म्हणून उधाळ तुझ्या बहिणीवर आणि हे ना हे बघ मी काही पैसे साठवलेत आपल्यासाठी हे सुद्धा दे ओवाळणी म्हणून तुझ्या बहिणीला उधाळ सगळं तिच्यावर ईशा शांत हो शांत हो शांत हो काय झालंय मला सांग काय झालं कोणी बोललं का तुला काय तुझे बाबा नेहमीच मला बोलतात आज सुद्धा टोचून बोलले कशा बोल मी त्यांना म्हटलं तुझ्या हाताने राखी पाठवली मी बांधते तर पुटपुटले म्हणाले नवऱ्याच्या गळ्यात पट्टा बांधलास तेवढा बस आणि त्यावर आई म्हणाला की गौरी बांधेल त्याला राखी मी आई बाबा म्हणून त्याची काळजी करायची आणि त्याने सून म्हणून माझा सासूरवासच करत राहायचा त्याची आता रोजच झालंय निशा शांत हो तू रडणं थांबव आधी जरा शांत पण त्याची माझा होत असलेला अपमान मी सहन करेन फक्त तुझ्यासाठी पण तुझा अपमान झाला तर मी नाही सहन करू शकत आई बाबा आपल्याशी असं का वागतात रे आज आधा लीटर दूध जाता है ना जी दीदी
नमस्ते साहब। नमस्ते। साहब, दूध का दाम इस महीना से बढ़ गया है, 1 लीटर पर 1 रुपया। हाँ, बढ़ गया? क्यों? आणि ऐन वेळी सांगतोस तू आम्हाला? अरे पर दादी को तो हमने बता दिया था, वो बोली ठीक है। अच्छा, दादीची गावाला गेली म्हणून तिच्या नावावर खपवतो काय? या 500 दुधाचे इतके पैसे? मुन्ना, हाँ माँ। 2 लीटर दूध ज्यादा लेना, खोआ बनाना है बर्फी के लिए। हाँ माँ, आज 2 लीटर दूध ज्यादा देना। हाँ, लाइए। 500 दूध आहे, त्यातून 1 रुपया वाढवलाय त्यांनी. हा, ऐशी बोलणं झालं ना त्याचं, तुम्ही राहू द्या. तू जरा शांत राहा, मी बोलतोय ना. अहो, या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. दूध इथलं विकणार हे पाणी घालून, तेही फसवणार आपल्यालाच. साहब, ये सब आप क्या कर रहे हैं? अरे हम किसी को फंसाते उसाते नहीं है। अरे महंगाई इतना बढ़ गया है तो हम क्या करें? हाँ? मग येता कशाला इकडं? हाँ? घर बार छोड़ के यहाँ क्यों आते हो आप लोग? शिव, हम कुछ बोलते नहीं ना, इसलिए सर पे बैठ जाते हैं लोग. दूध बघ कसं आहे, 65. कल से हमको दूध नहीं चाहिए, समझे? मैं पिशवी वाला दूध लेके आऊंगा, समझा? अहो ऐका तुम्ही, आई आल्यावर ठरवू दे तिला. हा, त्या दोघांचा व्यवहार आहे ना तो, राहू दे. मला बोलायचा काय अधिकार नाही आहे काय घरात? अहो तसं नव्हे. कल यहाँ आना मत, इनको भी नहीं चाहिए कल दूध. कल, समझे? तू सुद्धा बंद कर यांचं दूध. उत्तम पिशवीतलं दूध कुठे मिळतं मी दाखवीन तुला. नहीं, साहब, ये आप क्या कर रहे हैं? अरे आपको दूध नहीं लेना तो मत लीजिए ना, पर भैया को काहे भड़का रहे हैं? अच्छा, म्हणजे तू त्यांना दूध विकणार, त्यांना फसवणार आणि मी बघत बसायचं नुसतं. हाँ? यांचं असंच आहे. यहाँ मुंबई में आके धंधा करते हैं, हमको फंसाते हैं और वहां जाके गांव में घर बनाते हैं. यहाँ कसं वहां ले जाते हैं. तू काय ऐकत बसलास? चल चल, थांबायचं नाही तर. साहब, साहब सुनिए तो. आणि उद्यापासून यायचं नाही इकडं, कळलं? यांना नको दूध, कळलं? साहब, जाओ जाओ जाओ, चलो चलो चलो. हाँ चलो. 500 दूध विकतोय. प्रामाणिकपणा शिकवलेला नाही यांना. हो हो हो, यांना ना धडा शिकवायला पाहिजे चांगला. बरं चला तुम्ही आतमध्ये चला. मुन्ना, दूध ले लिया ना? हाँ माँ। तो फिर बाहर काहे खड़े हो? अंदर आओ। चल चल, जा तू. मी पण जरा तयारी करतो. चला चला चला. कमाल झाली तुमची. देखिए, देखिए इन लोगों की सोच. क्या समझते हैं हमें? यहाँ काम धंधा करके यहाँ से इनकी दौलत ले जा रहे हैं. यही कहा ना गौरी के बाबा ने? हाँ, नहीं माँ, ऐसी बात नहीं है। वो कमाल करते हो मुन्ना. हाँ, इतने ताने सुनने के बाद भी तुम्हारा जी नहीं भरा? अभी भी इन लोगों की तरफदारी कर रहे हो तुम? माँ, वो बस बोल गए होंगे, उनके कहने का वो मतलब नहीं था। जो भी मतलब रहा, लेकिन तुम जरा इन लोगों से दूर रहना, बस कह दे रहे हैं हम. और जाते हुए राखी बंधवा के जाना. अब तो बहनों की दुआएं ही तुम्हारी रक्षा करेंगी इन लोगों से. लाओ. उगाच काहीतरी भलते अर्थ काढू नको. माझा बोलण्याचा तो अर्थ नव्हता. अहो असं बोलायची काय गरज होती? तिथली माणसं तिथून येतात, हे सगळं शिवला सांगता तुम्ही. त्याला काय झालं? शिव आपलाच आहे, वेगळा आहे शिव. आणि तो दूधवाला त्याला 500 दूध देत होता. समजा शिवला कळत नाही त्यातलं, आपण सांगायला नको. तो परप्रांतीय म्हणून मी बोललेलो नाही, तो अप्रामाणिक आहे म्हणून मी बोललो. इथे दूध विकतो, इथे पैसे कमावतो आणि इथल्याच लोकांना फसवतो. बरं बरं राहू द्या आता, आपल्यात वाद नको त्याच्यामुळे. आता चला निशा निघतो. दादा, आज संध्याकाळी लवकर या, रक्षाबंधन आहे, लक्षात आहे ना? हो, पण माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मला किती उशीर होईल रात्री सांगता येत. अरे दादा, आई, मी पण येते. अगं तू कुठे निघालीस? आज सुट्टी आहे ना तुला? आई, तिला भाऊ नसला तरी माहेर आहे. तिचे मावस भाऊ आत्ते भाऊ सगळे जमणार आहेत म्हणून चालले. हो का? चल ग निशा. दादा, अरे
तुला सुट्टे लागतील ना? अहो, चालेल. दादा नमस्ते. नमस्ते बहनी. नमस्ते शिव, कसा आहेस? बस बढ़िया हूँ. दादा आपने राखी नहीं बंधवाई आज? मैं तुम्हारा दादा नहीं हूं. रिश्ता बनाने की कोशिश मत करो. चल गो. पुन्हा तुम्हें देर नहीं हो रही है? हैं? हाँ. हे वागणं, हे बोलणं, तुम्ही दोघी मिळून स्वयंपाक करणार होतात ना? झालं गेली काम चुकार. जाऊ दे. अरे नची असा विचित्र का वागला? कामाचं टेन्शन असेल. तू काम करते, मी काम करतो, आपल्याला टेन्शन आहे कामाचं. गौरी कामाला जाते, ती वागते असं का ती? मी निघते. हा. लवकर जा. नचिकेतचं काय बिनसलंय ग आज? असो, तू संध्याकाळी लवकर ये. हा काय? आणि काल काय सांगितलं तेवढं लक्षात ठेव. गौरी जी क्या हुआ आपको? फोन क्यों उठा रही आप हमारा? मैसेज भी किया था आपको. मैसेज का तो जवाब देती हैं आप. अच्छी दादा भी गुस्से में निकले थे. गौरी जी आई ने घर पे क्यों बुलाया था बताइए ना. गौरी जी क्या हुआ बताइए तो सही. घर पे कुछ हुआ है क्या? इधर उधर देखना बंद कीजिए, बताइए ना क्या हुआ है. हे बघ शिव, घरी खूप मोठी गडबड झाली, पण तू मला आता काही विचारू नकोस. मी तुला सगळं नंतर सांगते. नंतर? नंतर कभी गौरी जी बताइए ना. रिक्षा. अरे गौरी जी सुनिए तो सही. गौरी जी बताइए ना क्या हुआ. गौरी, ए गौरी, आले. ये ग बेटा, राखी आणून ठेव. आणली. चला, सगळी तयारी झाली आहे. आता बस नची वेळेवर येऊ दे म्हणजे. आई, मिठाई आणलीये. हो का? राधिकाच्या बाबांच्या दुकानात आणलीये. चतुर्वेदी मिष्टान्न भंडार. हो का? छान छान, खूप छान. हो ना, नचीला खूप आवडते. अरे वा, फ्री होम डिलिव्हरी आणि नंबर सुद्धा दिलाय याच्यावर. सेव्ह करून ठेवायला हवा, म्हणजे परत कधी मागवायचं असेल तर बरं. हो खरं आहे. बेटा, नची निघालाय का ऑफिस मध्ये, बघतेस का जरा? कशाला? त्याला कळत नाही का? म्हणजे मी आले ना माझी जबाबदारी समजून. नची सुद्धा कमालच करतो आई. बहीण इथे राखी बांधायला वाट बघते आणि यांनी यायचं नाही म्हणजे काय? आई मी बघते फोन करून आणि हा नंबर सुद्धा सेव्ह करून ठेवते. हॅलो हॅलो नचिकेत, कुठे आहेस तू? एक मिनिट. नाही काही गरज नाही घरी यायची. काही घाई नाहीये, कोणी वाट बघत नाहीये. हो अरे ऐक ना. नाही कोणी वाट बघत नाहीये, काही घाई नाहीये. माहितीये मला रक्षाबंधन येते, पण आज सकाळपासून या घरात कोणी तुझं नाव देखील काढलं नाही आणि मला हे अजिबात आवडलं नाहीये. हे बघ, रात्री सगळं सविस्तर बोलू. मी आत्ता सांगते तेवढंच आहे. तू आत्ता घाईत घरी येऊ नकोस. ऐक ना. ओके बाय. चतुर्वेदी मिष्टान्न भंडार,
राधिकाच्या बाबांचा नंबर सुद्धा आहे. गौरीला रक्षाबंधनाची ओवाळणी द्यायला नको का? एकटी बाई मी काय काय करणार? बरं, थँक्यू. थँक्यू. ऑफिसमधून कधीच निघालाय? सकाळचा राग अजून गेला नाही की काय नचीचा? आई मला माहितीये तो कुठे गेला असेल. मी त्याला घेऊन येते लगेच. काय ग गौरी, कुठे चाललेस? अगं सकाळी थोडा रागवलेला होता ना नचिकेत, तर तिचा दादा रागवल्यावर कुठे जाऊन बसतो, तिला माहितीये तिकडे चालली आहे ती. वहिनी तू येतेस का? मी अगं नाही, आज तुमचा बहीण भावाचा दिवस आहे, मी नाही मध्ये पडणार. आई मी लगेच आले. गौरीचं शिववर प्रेम आहे. ही गोष्ट फक्त तुझ्यापासून आणि बाबांपासून लपवली. गौरी आई बाबांचं सर्वस्व आणि आता ती जागा शिव घेणार. तुझं काय? तू नेहमीच असं उपेक्षित राहिला. दादा मला वाटलंच होतं तू इथे असशील. हे बघ मी राखी आणली. दादा कोण दादा? मी? हा दादा, मानतेस मला की फक्त तोंड देखलं म्हणतेस? ही जी राखी आणली असती बांध्याच्या लायकीचा आहे मी असं वाटतं तुला? खरंच वाटतं? आपल्याच बिल्डिंग मध्ये आपल्याच शेजारी राहणाऱ्या मुलाबरोबर तुझं अफेअर सुरू आहे, घरात सगळ्यांना माहिती आहे आणि फक्त मला माहिती नाही का? बरोबर आहे ना? आपला काय संबंध आहे? कोण लागतो आपण एकमेकांचे सांगायला? आठवतं का गौरी, लहानपणापासून बाबांनंतर दुसरा शब्द कोणता तर दादा. प्रत्येक गोष्टीत दादा लागायचा तुला. वही आणायचे दादा, पेन्सिल आणायचे दादा, रबर आणायचे दादा, दादा 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 सतत. आणि आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेताना साधं विचारावंसं वाटलं नाही की दादा मी बरोबर करते की चूक करते? दादा अरे मी तू चुकली आहेस. तू 100% चुकली आहेस गौरी. शिववर प्रेम करून तू खूप मोठी चूक केली आहेस. निदान बाबांचा तरी विचार करायचास. त्यांचं मत माहिती आहे ना काय आहे? अगं त्यांना आवडत नाही म्हणून मी स्वतः परदेशी जाण्याचा माझा गोल्डन चान्स गमावला. आणि तू तर त्यांची लाडकी आहेस. आणि तू लग्न करून कायमची परप्रांतात जाणार आहेस. बाबांना दुखवणार आहेस का तू? नाही दादा. दादा अरे बाबांना दुखवायचा विचारही मी मनात आणू नाही शकत. हे बघ दादा, मला मान्य आहे माझी चूक झाली. मी हे सगळं तुला सांगायला हवं होतं. त्याच वेळी सांगितलं असतं ना तर कळलं असतं की किती मोठी चूक करतेस तू. दादा अरे मी मुद्दाम नाही केलंय. तू ओळखतोस ना मला. दादा हे सगळं कसं झालं, कधी झालं मला काही माहिती नाही. दादा मी खरंच सांगते, मी स्वतःला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या नकळत मी त्याच्या प्रेमात पडले. आणि हे सगळं इतकं पटापट झालं ना की मी कोणाला सांगू, कोणाशी बोलू मला खरंच कळलं नाही. आय एम सॉरी. दादा मी असं कधीही काही करणार नाही ज्याने बाबांना वाईट वाटेल. प्रॉमिस. गौरी, आई आणि आजीने तुझी बाजू घेतली असेल, या बाबतीत मी तुझ्या बाजूने नाही. कारण बाबांचा ज्या गोष्टीला विरोध आहे
त्या गोष्टीला माझाही विरोधच असेल. शिवशी तुझं लग्न होणार नाही. मी नाही ते होऊ देणार. कधीच नाही. आई आणि आजीने तुझी बाजू घेतली असेल. या बाबतीत मी तुझ्या बाजूने नाही. शिवशी तुझं लग्न होणार नाही. मी नाही ते होऊ देणार. कधीच.